मंडळी, कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात, ज्याला रिटायरमेंट बेनिफिट्स किंवा निवृत्तीनंतरचे फायदे असं म्हटलं जातं। यामध्ये किमान 5 प्रकारचे फायदे मिळतात जे पैशांच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दिले जातात। मात्र हे फायदे जेव्हा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळतात तेव्हा त्या रकमांवर प्राप्तिकरात सवलत दिली जाते का, आणि ती सवलत किती दिली जाते किंवा कशी दिली जाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। रिटायरमेंट बेनिफिट्स म्हणून मिळणारा पहिला प्रकार आहे पेन्शन। या पेन्शनचे 2 प्रकार असतात। पहिला प्रकार आहे कम्युटेड किंवा एकरकमी पेन्शन, म्हणजे निवृत्तीनंतर जी पेन्शन कर्मचाऱ्यांना दिली जाते ती एकदम एक मोठी रक्कम दिली जाते, त्याला कम्युटेड पेन्शन किंवा एकरकमी पेन्शन असं म्हटलं जातं। या बाबतीत जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला कम्युटेड पेन्शन म्हणून मिळणारी संपूर्ण रक्कम पूर्णपणे करमुक्त होते, त्यावर 1 रुपया सुद्धा टॅक्स तुम्हाला भरावा लागत नाही। आणि जर तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तर त्या बाबतीत पुन्हा 2 नियम लागू होतात। नियम पहिला, जर तुम्हाला एकरकमी पेन्शन बरोबर ग्रॅच्युइटी सुद्धा मिळत असेल तर पेन्शनच्या रकमेच्या 1/3 रकमे एवढी सूट तुम्हाला करामध्ये दिली जाईल आणि उरलेल्या रकमेवर तुम्हाला कर भरावा लागेल। उदाहरणार्थ, जर तुम्हाला एकरकमी पेन्शनद्वारे एकूण 30 लाख रुपये मिळणार असतील आणि तुम्हाला ग्रॅच्युइटीची रक्कम सुद्धा त्याबरोबर मिळणार असेल तर एकरकमी पेन्शनच्या रकमेच्या 1/3 म्हणजे 10 लाख रुपये करमुक्त होतील आणि उरलेल्या 20 लाख रुपयांवर तुम्हाला कर भरावा लागेल। नियम दुसरा, जर तुम्हाला एकरकमी पेन्शन बरोबर ग्रॅच्युइटी मिळणार नसेल, म्हणजे फक्त एकरकमी पेन्शनच मिळणार असेल तर एकूण रकमेच्या निम्मी रक्कम करमुक्त होईल आणि उरलेल्या रकमेवर तुम्हाला कर भरावा लागेल। उदाहरणार्थ, तुम्हाला एकरकमी पेन्शन 30 लाख रुपये मिळणार असतील तर त्यातील अर्धी रक्कम म्हणजे 15 लाख रुपये करमुक्त होतील आणि उरलेल्या 15 लाख रुपयांवरती तुम्हाला कर भरावा लागेल। पेन्शनचा दुसरा प्रकार आहे ठराविक अंतराने मिळणारी पेन्शन, उदाहरणार्थ दरमहा मिळणारी पेन्शन। या प्रकारात तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये कर्मचारी असाल, तुम्हाला प्राप्तिकराच्या नियमाप्रमाणे कर भरावाच लागतो। या बाबतीत आर्थिक वर्ष 2025-26 पासून जर तुम्हाला मिळणारी पेन्शनची रक्कम वार्षिक 12,75,000 रुपयांपर्यंत असेल तर ती पूर्णपणे करमुक्त होईल। मात्र त्यापेक्षा जास्त पेन्शन एका आर्थिक वर्षात मिळत असेल तर टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल। ही होती पेन्शन संबंधी माहिती। दुसरा प्रकार आहे ग्रॅच्युइटी, यालाच मराठीमध्ये उपदान असं सुद्धा म्हणतात। या बाबतीत तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला मिळणारी ग्रॅच्युइटीची रक्कम पूर्णपणे करमुक्त होते, त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही। मात्र तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तर ग्रॅच्युइटीच्या रकमेच्या बाबतीत 3 मर्यादा लागू होतात आणि त्यातील जी रक्कम सगळ्यात कमी असेल त्या रकमेएवढी बचत टॅक्समध्ये तुम्हाला करता येऊ शकते। उरलेल्या रकमेवर मात्र तुम्हाला कर भरावा लागतो। यातली पहिली मर्यादा आहे की तुम्हाला ग्रॅच्युइटीची रक्कम मिळते ती, म्हणजे तुम्हाला जी काही ग्रॅच्युइटीची रक्कम मिळत असेल, 10 लाख असेल, 15 लाख असेल, जी काही मिळत असेल ती। दुसरी मर्यादा आहे जास्तीत जास्त 20 लाख रुपये। आणि तिसऱ्या मर्यादेच्या बाबतीत नियम थोडासा अवघड आहे। हा तिसरा नियम असा आहे की जेवढी वर्ष तुम्ही नोकरी केली असेल त्यातील प्रत्येक वर्षाची सरासरी पगाराची रक्कम तुम्हाला काढावी लागेल आणि त्या रकमेतील 15 दिवसांची पगाराची रक्कम जेवढी होईल ती रक्कम, या 3 पैकी जी रक्कम सगळ्यात कमी असेल तेवढी सवलत तुम्हाला प्राप्तिकरामध्ये मिळेल आणि उरलेल्या रकमेसाठी तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल। मात्र ग्रॅच्युइटीची ही जास्तीत जास्त 20 लाखांची मर्यादा तुमच्या नोकरीच्या पूर्ण कालावधीसाठी आहे। म्हणजे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात 5 वेळा नोकरी बदलली असेल आणि प्रत्येक नोकरी सोडल्यावर तुम्हाला दरवेळी 5 लाख रुपयांची ग्रॅच्युइटीची रक्कम मिळाली असेल तर एकूण 25 लाख रुपये एवढी ग्रॅच्युइटीची रक्कम तुम्हाला आयुष्यात मिळालेली असेल। मात्र त्यातील जास्तीत जास्त 20 लाख रुपये एवढ्याच रकमेवर तुम्हाला सवलत दिली जाईल। उरलेल्या 5 लाखांवरती तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागू शकतो। तिसरा प्रकार आहे लीव्ह एनकॅशमेंट किंवा शिल्लक रजांचा मोबदला, म्हणजे कर्मचारी निवृत्त होताना त्यांच्या काही रजा शिल्लक असतील तर त्या रजांच्या बदल्यात त्यांना काही रक्कम दिली जाते, त्याला लीव्ह एनकॅशमेंट असं म्हटलं जातं। या बाबतीत जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला लीव्ह एनकॅशमेंटद्वारे मिळणारी रक्कम ही पूर्णपणे करमुक्त असते। आणि जर तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तर या रकमेसाठी काही नियम आहेत। नंबर 1, तुम्हाला जी रक्कम लीव्ह एनकॅशमेंटद्वारे मिळते ती रक्कम। नंबर 2, जास्तीत जास्त 25 लाख रुपये। आणि नंबर 3, तुम्ही निवृत्त होण्याच्या आधीच्या 10 महिन्यातील तुमच्या पगाराची सरासरी रक्कम जेवढी होईल ती रक्कम। आणि या 3 रकमांमध्ये जी सगळ्यात कमी रक्कम असेल तेवढी सूट तुम्हाला लीव्ह एनकॅशमेंटसाठी करामध्ये दिली जाते। मात्र जर तुम्हाला दरवर्षी लीव्ह एनकॅशमेंटचा फायदा मिळत असेल किंवा तुम्ही दरवर्षी ही रक्कम घेत असाल तर मात्र ती रक्कम पूर्णपणे करपात्र होते। चौथा प्रकार आहे प्रॉव्हिडंट फंड।
यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, EPF किंवा एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड जो कंपनीतर्फे दिला जातो। या बाबतीत तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा सरकारी कर्मचारी नसाल, दोन्ही बाबतीत EPFच्या रकमेवर तुम्हाला कुठल्याही प्रकारे कर आकारला जात नाही, म्हणजेच ही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे। मात्र EPFचा लॉक इन पिरियड 5 वर्षांचा आहे, त्यामुळे जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा आधी EPFमधील रक्कम काढली तर मात्र तुम्हाला त्यावर कर भरावा लागतो। मात्र या बाबतीत सुद्धा EPFच्या नियमानुसार काही ठराविक नियमांतर्गत जर तुम्ही 5 वर्षांच्या आधीच पैसे काढले तरी सुद्धा ती काढलेली रक्कम करमुक्त होते। दुसरा प्रकार आहे PPF किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, ज्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वतः गुंतवणूक करावी लागते। या बाबतीत सुद्धा तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा नसाल, दोन्ही बाबतीत संपूर्ण रक्कम करमुक्त होते। मात्र PPFचा लॉक इन पिरियड 15 वर्षांचा आहे आणि आपण त्याआधी पैसे काही ठराविक कारण वगळता काढूच शकत नाही। मात्र तुम्ही PPF मधील रक्कम काही ठराविक नियमांतर्गत 7 वर्षांनंतर आणि 15 वर्षांपेक्षा आधी काढली तरी सुद्धा त्या रकमेवर तुम्हाला कर भरावा लागत नाही। पाचवा प्रकार आहे NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम। ही एक सरकारी पेन्शन योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास संबंधित गुंतवणूकदारांना निवृत्तीनंतर 2 प्रकारे फायदा होतो। पहिला फायदा म्हणजे जमा रकमेतून 60% रक्कम एकरकमी दिली जाते आणि उरलेल्या 40% रकमेतून दर महिन्याला पेन्शनच्या स्वरूपात रक्कम दिली जाते। या बाबतीत जी 60% रक्कम तुम्हाला एकरकमी मिळते त्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारे टॅक्स भरावा लागत नाही, ती रक्कम पूर्णपणे करमुक्त असते। मात्र उरलेल्या 40% रकमेतून तुम्हाला दर महिन्याला किंवा ठराविक अंतराने पेन्शन मिळते, त्यावर मात्र तुम्हाला नियमाप्रमाणे कर भरावा लागतो। मात्र मंडळी, आत्ता बघितलेल्या रकमा जरी करमुक्त असल्या तरी तुम्हाला त्यासाठी आयकर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न मात्र नक्कीच भरावा लागतो, कारण तुम्हाला एवढ्या मोठ्या रकमा मिळत आहेत हे तुम्हाला प्राप्तिकर विभागाला दाखवावं लागतं, अन्यथा तुमच्यावर दंड आकारला जाऊ शकतो किंवा कारवाई सुद्धा होऊ शकते। त्यामुळे रिटायरमेंट बेनिफिट्सचे फायदे मिळाल्यानंतर आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरायला विसरू नका।